सध्या अवकाळी पावसाने शेतशिवारातील कामे बंद आहेत, परंतु शेताकडे जाऊन येतो असं सांगून योगेश आपल्या आई वडिलांना सांगून घरून निघाला. मात्र पुढे काय झालं बघा. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. हिवरखेड तालुका जामनेर येथील योगेश अशोक पाटील हे नेहमीप्रमाणे गावालगत असलेल्या केळीच्या शेतात कामासाठी गेले होते. शेतात वायर तुटलेली दिसून आल्याने ती वायर जोडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना विजेचा जबर धक्का बसला. यामुळे ते जमिनीवर फेकले गेले. त्यांच्या आवाजाने बाजूलाच क्रिकेट खेळत असणाऱ्या मुलांनी सदर घटनेची माहिती गावातील लोकांना दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत योगेश अशोक पाटील यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नजमुद्दीन तडवी यांना उपचारांती त्यांना मृत घोषित केले. शेतातील तुटलेली वायर जोडण्याच्या प्रयत्नात त्यांच्या जीवनाची स्नार तुटली. शेतकरी अशोक रामचंद्र पाटील यांचा योगेश हा एकुलता एक मुलगा होता. योगेश शेतातच काबाड कष्ट करून केळीचे उत्पन्न घ्यायचा. त्याच्या मृत्यूमुळे आई वडिलांचा आधार गेलाय.